नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडच्या एका अशा प्लॅनबद्दल बोलणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त एकदा 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमच्यासाठी 6,500 रुपयांची मंथली इन्कम सुरू करू शकता. आणि त्यानंतर जे तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते ते वाढून 1,83,28,968 रुपये होऊ शकते. तर हा प्लॅन स्पेशल अशा व्यक्तीसाठी आहे ज्यांना फक्त एकदा पैसे इन्व्हेस्ट करून त्यावर मंथली इन्कम स्टार्ट करायची आहे आणि त्याचसोबत इन्व्हेस्ट केलेला अमाऊंट वाढवायचा आहे. तर कोणता आहे हा कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडचा प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती पैसे भरून किती पैसे मिळेल ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर चला आता सर्वप्रथम बघूया कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडच्या प्लॅनचे नाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोटक इक्विटी ऑपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनबद्दल बोलणार आहोत. चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर या फंडचा ऑल टाईम रिटर्न आहे 17.5%चा. या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 20.3%चे. या फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 21.4%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 31.3%चे. आणि हा फंड मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, ॲक्सिस बँक लिमिटेड आणि ICICI बँक लिमिटेड अशा टोटल 71 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 303.73 रुपये आहे. फंडची रेटिंग 5 आउट ऑफ 5 आहे. आणि या फंडचा फंड साईज 16,502.69 करोड रुपये आहे. म्हणजे लोकांनी 16,502.69 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. आणि या फंडमध्ये मिनिमम 100 रुपयांची SIP स्टार्ट करता येते. तसेच या फंडमध्ये मिनिमम 100 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते. आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.53%चा आहे. चला आता बघूया एक्झिट लोड. तर जर तुम्ही या फंडचे इन्व्हेस्टमेंटचे 10%पेक्षा जास्त युनिट्सला 365 दिवसांच्या आत रिडीम केले तर तुम्हाला 1%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल. चला आता बोलूया टॅक्सबद्दल. तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल. आणि 1 वर्षानंतर रिडीम केले तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. चला आता बोलूया कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल. तर कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 5 आहे. आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 3,50,070.82 करोड रुपये. चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन. तर या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 20.3%चे. या फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 21.4%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 31.3%चे. तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 20% घेऊन कॅल्क्युलेशन करूया. तर चला आता बघूया सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचे कॅल्क्युलेशन. तर जर तुम्ही या फंडमध्ये 5 लाख रुपये 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि मंथली 6,500 रुपये विड्रॉवल केले तर तुम्हाला 10 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये 6,500 रुपयांच्या मंथली इन्कमच्या थ्रू 7,80,000 रुपयांचा विड्रॉवल मिळेल. आणि जेव्हा 10 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर टोटल
593 रुपये मिळेल. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 5 लाख रुपये 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि मंथली 6,500 रुपये विड्रॉवल केले तर तुम्हाला 20 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये 6,500 रुपयांच्या मंथली इन्कमच्या थ्रू 15,60,000 रुपयांचा विड्रॉवल मिळेल. आणि जेव्हा 20 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर टोटल 33,16,233 रुपये मिळेल. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 5 लाख रुपये 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि मंथली 6,500 रुपये विड्रॉवल केले तर तुम्हाला 25 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये 6,500 रुपयांच्या मंथली इन्कमच्या थ्रू 19,50,000 रुपयांचा विड्रॉवल मिळेल. आणि जेव्हा 25 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर टोटल 76,19,948 रुपये मिळेल. आणि जर तुम्ही या फंडमध्ये 5 लाख रुपये 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि मंथली 6,500 रुपये विड्रॉवल केले तर तुम्हाला 30 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये 6,500 रुपयांच्या मंथली इन्कमच्या थ्रू 23,40,000 रुपयांचा विड्रॉवल मिळेल. आणि जेव्हा 30 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीवर टोटल 1,83,28,968 रुपये मिळेल. तर मित्रांनो, ही होती कोटक इक्विटी ऑपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.